जय भीम मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल असं मला वाटते. नसेल पोहोचत तर कृपया कळवा तसं, जेणेकरून इथून त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करता येईल आम्हाला. जय भीम श्रोते हो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मला तसं सांगा. नसेल येत तर आम्ही इथे पुढची ॲडजस्टमेंट करू. नाही तर मला माझं निवेदन आहे ते सुरू करायला हरकत नाही असं मला वाटेल. काय स्टार्ट. जय भीम मित्रांनो, माझं नाव सुधीर सखाराम मेश्राम. मी नवी मुंबईमधून उपायुक्त कोकण विभाग या पदावर निवृत्त झालो आणि तत्पूर्वी मी जवळपास 21 पदांवर काम केलेलं आहे. त्यापैकी माझी आवडती पदं जी होती ती ॲडिशनल कलेक्टर मुंबई शहर आणि डायरेक्टर कल्चर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. याच्याशिवाय वेगळ्या 20 पोस्टिंग होत्या, त्या पुढे कुठेतरी उल्लेख करून मी आपल्याला सांगू शकेल. मला हे म्हणायचं आहे की मी इथे जरी बसलो असतो माझं मत प्रदर्शित करायला किंवा भाषण द्यायला, मी तुमच्यामधलाच एक व्यक्ती आहे. फक्त थोडं अगोदर जन्मलो, अगोदर नोकरी केली आणि अगोदर रिटायर झालो. तर मी माझ्या निवेदनाला, ह्याने निवेदन मुद्दा म्हणतो आहे मी, कारण ह्याच्यात तुम्ही विचार करणार पुढे जाऊन. याची मी सुरुवात करतो. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत एक संस्था काम करते आहे. तिचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानच्या सौजन्याने मला आज आपल्यासारख्या सुजाण श्रोत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता मी आयोजकांचे अतिशय मनापासून आभार मानतो. इथे सुरुवातीला मी असं सांगेन की हा जो विषय मला आज देण्यात आलेला आहे, माझ्या अनुभवातून साकारलेली व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना, हा विषय मी निवडला होता आणि आयोजकांनी मला या विषयाकरता मान्यता देखील दिली. याच्यातला मुख्य भाग हा आहे की माझ्या अनुभवातून साकारलेली, याच्यावर मी जास्त भर देणार आहे. कारण हा विषय म्हणावा तसा गहन पण आहे, म्हटला तर सोपा पण आहे, म्हटला तर नेग्लिजिबल पण आहे. त्याची कारणं मी पुढे देतो आपल्याकडे. इथे मला अभिमानानं सांगायचं आहे की 1979मध्ये जेव्हा मला मुंबईचं पहिलं पोस्टिंग मिळालं, त्यावेळेस मी माननीय अर्जुनराव कस्तुरे जे समाज कल्याण मंत्री होते, त्यांचा खाजगी सचिव म्हणून मुंबईला जॉईन झालो होतो. त्यांच्यासोबत मी काम केलं. त्यावेळेस शरद पवार साहेब आणि शंकरराव चव्हाण हे दोन्ही CM होते एकामेकानंतर. त्यामुळे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, जे पुढे सामाजिक न्याय या नावाने ओळखले जाते, ते माझं माहेर आहे असं मी समजतो आणि त्याचा माहेरचा पाहुणचार आता मी घेतो आहे इथे. आजच्या चर्चेचा विषय निवडताना माझी भूमिका ही उपदेशकाची नाही आहे अशी माझी मुळात भावना आहे. त्यामुळे जो विषय मी निवडलेला आहे तो पुन्हा एकदा सांगतो, माझ्या अनुभवातून साकारलेली व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना. ही संकल्पना माझी आहे, माझ्या अनुभवातून साकारलेली आहे आणि ही संकल्पना मी जी मांडणार आहे ती जे हे भाषण ऐकतील किंवा ज्यांना व्यक्तिमत्व विकासाबद्दल काही त्यांच्या गूढ कल्पना असतील, त्या सगळ्या तोडून सगळ्यांना क्रॉस करून माझं थिंकिंग जाणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि मी सांगेल ते लॉजिकल आहे, अनुभवातून निघालेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे पटलंच पाहिजे, हा माझा दावा आहे. याला तुम्ही माझा गर्विष्ठपणा म्हणा किंवा काही पण म्हणा. मित्रांनो, व्यक्तिमत्व प्रगल्भ आहे म्हणून खूप चांगले अनुभव येतात. एखादी व्यक्ती लोकप्रिय होते, यशस्वी होते, हे जरी खरं आहे तरी खूप सारे अनुभव, विविध व्यक्तींशी संबंध
आणि महत्त्वाचे निर्णय जीवनात घेताना आपली मनस्थिती या अनेक घटकांनी आपले व्यक्तिमत्व घडत जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे. माझ्या पूर्ण 31 वर्षाच्या करिअरमध्ये 2दा MPSC पास केली मी आणि जवळपास 25 IAS ऑफिसरबरोबर काम केलं आहे, 1,500 स्टाफ हँडल केलेला आहे आणि 15 ते 20 मिनिस्टर्स आणि एक मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते तेव्हा, यांच्यावर मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला या विविध जागेंचा अनुभव आहे. पण त्यांच्याशी त्या संदर्भात ज्या ज्या लोकांशी माझे संबंध आले, ऑफिशियली अनऑफिशियली, त्या सर्वांच्या स्वभावातून, त्यांच्याशी माझे जे रिलेशन्स होते त्याच्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं. काही गोष्टी मला आपोआप मिळत गेल्या, त्या माझ्या स्वभावाच्या पॅटर्नमुळे म्हणेन मी. आणि मी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत गेलो, त्याचं सगळ्यात जास्त श्रेय ह्या सर्व टीमला जाते, ज्या टीमनी माझ्या आयुष्यात खूप निर्णायक भूमिका घेतली होती. आता प्रश्न असा पडतो की व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? असं मला दाखवता येईल का की हे 2 किलो व्यक्तिमत्व आहे बा तुझं, हे टनभर व्यक्तिमत्व आहे, किंवा 1 फुटाचं आहे, उत्तुंग आहे, खूप चांगलं आहे, लव्हेबल आहे? हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे या व्यक्तिमत्वाला विशेषण लावलं जाते. आता व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय, आपण ते कसं साध्य करू शकतो, त्यासाठी कोणती पार्श्वभूमी असायला पाहिजे, आणि या जर सर्व बाबी उपलब्ध असल्या, चांगली पार्श्वभूमी तुम्हाला मिळाली व्यक्तिमत्व डेव्हलप करायसाठी, तर खरंच आपलं व्यक्तिमत्व विकसित होईल का? हा एक महत्त्वाचा प्रश्न परत माझ्यासमोर उभा राहतो. असे अनेक प्रश्न डोळ्यापुढे येतात, त्यातले काही प्रश्न आपण आजच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. माझ्या 32 वर्षाच्या शासकीय सेवेतून जे मला अनुभव आले असतील, त्यातून माझं व्यक्तिमत्व घडत गेलं असं मला म्हणायचं आहे. विद्यार्थी असतानाचं व्यक्तिमत्व वेगळं होतं, बालपणचं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे आफ्टर रिटायरमेंट. म्हणजेच व्यक्तिमत्वाची ही जी जडणघडण आहे ती एक प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे, ते डेस्टिनेशन नाही आहे. मला नागपूरहून निघालं मुंबईला जायचं आहे, मुंबई माझं डेस्टिनेशन आहे, नागपूर माझा सुरुवातीचा पॉईंट आहे. मी आलो नागपूरला, नागपूरचे संत्रे विकत घेतले, शेगावला गेलो, शेगावची कचोरी विकत घेतली, भुसावळला गेलो, भुसावळची केळी विकत घेतली, बॉम्बेला गेलो, वडापाव घेऊन टाकला, नाशिकला गेलो आणि द्राक्ष खाल्ले. मी या प्रवासामध्ये जे काही अनुभव घेतो तेच अनुभव खरे तुमच्या व्यक्तिमत्वाला कामी येतात. तुम्ही असं जर म्हणाल की मी एक 20-25 वर्ष खूप काम करतो आणि व्यक्तिमत्व मी बिल्टअप करतो आणि मग समाजापुढे जाईन किंवा मग मी बघीन काय करायचं, तर असं कधीही घडत नाही. याबद्दल तुम्ही देखील माझ्याशी सहमत असाल असं मला वाटते. व्यक्तित्व विकासाचे खूप प्रयत्न करेन आणि 21व्या वर्षी म्हणजे माझं व्यक्तिमत्व आता पूर्ण विकसित झालेलं आहे असं मी जर समजेन तर ते योग्य होणार नाही, जे मी आता सांगितलेलं आपल्याला. जीवन जगता जगता, अनुभव घेता घेता, परिस्थितीचे टक्के टोणपे खाता खाता जो अनुभव येईल तोच आपले व्यक्तिमत्व विकसित करीत जाईल. एक रेडीमेड फॉर्म्युला व्यक्तिमत्व विकासाचा तुम्हाला कोणीही जगामध्ये देऊ शकणार नाही. मला पण मिळाला नाही, तुम्हाला पण मिळू शकणार नाही. मग हे व्यक्तिमत्व विकासासाठी नेमके कोणते गुण असायला पाहिजेत, कोणते गुण आपण आत्मसात करायला हवे, हे मात्र आपण ठरवू शकतो. तो आपला चॉईस आहे, कारण हे गुण जे आहेत यांची संख्या 100च्या वर असेल. चांगले गुण सगळे व्यक्तिमत्वात असावे अशी आपली नेहमी अपेक्षा असते. आपली अपेक्षा असण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीची किंवा समाजातील इतर लोकांची अपेक्षा असते आणि इतर लोकांच्या अपेक्षेवर आपण आपलं व्यक्तिमत्व ठरवत असतो. हे मुळात 50% चूक आहे. तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल असाल तरच जगाला प्रेझेंटेबल असाल. हा पहिला फॉर्म्युला आहे व्यक्तिमत्व विकासाचा. तुम्ही स्वतःबद्दल समाधानी आहात का? तुमचा व्यक्तिमत्वाचा कोणता भाग तुम्हाला त्रास देतो, कोणता भाग तुम्हाला नकोसा वाटतो, तो तुम्ही काढून टाकला का? याचा विचार आम्ही कधी करत नाही. व्यक्तिमत्व विकास झालेला आहे किंवा नाही, याच्या पुढे आपण मागे पुढे जी काही कारणमीमांसा आहे ती कधीच आपण विचारात घेत नाही. एक कॉमेंट करून आपण मोकळं होऊन जातो. एखादा माणूस दिसला आपल्याला, काय पर्सनॅलिटी आहे असं आपल्या तोंडून ताबडतोब शब्द निघतो.
त्याचा अर्थ त्याची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, विकसित झालेलं आहे, हे आपण एका नजरेत ओळखून घेतो. परंतु ही पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व जे आहे, याची संकल्पनाच मुळात सापेक्ष अशी आहे, रिलेटिव्ह आहे. एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागते, काय बोलते, कोणाशी कसे संभाषण करते, त्याचा मैत्रीभाव किती आहे, लोकांना तो मदत करतो की नाही, त्या जागेत ज्या पोस्टवर तो बसलेला आहे किंवा जे काम तो करतो आहे त्या कामाकरता जी योग्य व्यक्तिमत्व पाहिजे ते त्याच्यामध्ये आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचार करू तेव्हा एका विशिष्ट व्यक्तिमत्वात असलेली व्यक्ती एका विशिष्ट पदावरच काम करेल किंवा एखादे विशिष्ट कामच करू शकेल असा एक छोटासा फॉर्म्युला आपोआप तयार होतो. म्हणजे व्यक्तिमत्वाचं असणं किंवा नसणं, चांगलं आणि वाईट हे म्हणत नाही मी, ही भावना मुळात सापेक्ष आहे. एखादा माणूस जर जंगलात राहत असेल, त्याचा कोणत्या समाजातील कोणत्याही माणसाशी संबंध नसेल, येत नसेल, तर त्याचे व्यक्तिमत्व चांगलं आहे की वाईट आहे हे आपल्याला ठरवता येणार नाही. त्याला स्वतःलाही त्याची जाणीव असणार नाही की माझं व्यक्तिमत्व काय आहे, कसं आहे. जोपर्यंत तुम्ही समाजातील इतर व्यक्तींशी, इतर घटनांशी इंटरॅक्ट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वातले काही लपलेले गुण, काही नको असलेले गुण यांची जाणीव तुम्हाला होत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की इतरांच्या मतांवरून आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, कसं असेल, कसं असू शकते, कसं असावं याचा अंदाज लावला जातो. आणि आपण समाजात राहत असल्यामुळे ही बाब जी मी सांगतोय ही काही चुकीची नाही आहे, लॉजिकल आहे, खरी आहे. त्याच्यातली आपण किती घ्यायची आणि किती नाही घ्यायची हे आपण ठरवायचं आहे. इतरांच्या नजरेत आपलं व्यक्तिमत्व जर छाप पाडणारं असेल ते चांगलं व्यक्तिमत्व समजलं जाते. हा एक या माझ्या लॉजिकलमधला तिसरा मुद्दा आहे. म्हणजे इतरांनी चांगलं म्हटलं म्हणजे आम्ही चांगलं, इतरांनी वाईट म्हटलं म्हणजे आम्ही वाईट, असं 100% तुम्ही घेऊ शकत नाही. आता पुढे प्रश्न हा येतो की मी काय करावं जेणेकरून माझं, म्हणजे श्रोत्यांचं किंवा ज्यांना गरज आहे त्यांचं व्यक्तिमत्व छानसं विकसित होईल. हा याच्या पुढचा प्रश्न आहे. आपण बघितलं व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्व सापेक्ष कसं असते, आणि आता ते व्यक्तिमत्व प्राप्त करून घ्यायसाठी आपण काय करायला पाहिजे. प्रत्येकाला वाटते माझं व्यक्तिमत्व आनंददायी असावं, प्लीझंट असावं, मला सगळ्यांनी खूप स्तुती करावी, माझ्यात नेमके कोणते गुण असावे जेणेकरून मी इतरांना ॲक्सेप्टेबल असेल. हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. या प्लीझंट असावं आणि कसं याच्याकरता आपण विस्ताराने पुढे विचार करतो आहे. फिजिकल बॉडी म्हणजे व्यक्तिमत्व का, ही निगेटिव्ह एक त्याची व्याख्या आहे. एक माणूस खूप पैलवान आहे, चांगला आहे, कुस्ती खेळतो आहे, बॉडी बिल्डर आहे, म्हणून त्याचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे का? आपण हो म्हणायला वेळ लावू, नाही म्हणायला वेळ लावू. ॲज ए बॉडी बिल्डर व्यक्तिमत्व छान आहे, ओके. त्याला तिथून उचललं तुम्ही एखाद्या पोस्टवर ठेवून दिला, तिथे तो अनफिट आहे, तर त्याचं हेच व्यक्तिमत्व त्या ठिकाणी फेल ठरलेलं दिसेल तुम्हाला. त्याच्यामुळे व्यक्तिमत्व ही कल्पना मुळात सापेक्ष आहे. कशाशी सापेक्ष आहे याचं मात्र आपल्याला जाणीव ठेवावी लागेल, आणि ती जाणीवपूर्वकच आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी मिळत जाईल. तुम्हाला कॉन्शियस राहायचं आहे, 24 तास जागं राहायचं आहे की माझ्या स्वभावामध्ये, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये कोणती उणीव आहे. लोकांनी सांगितलं म्हणून उणीव आहे असं नाही, मला जाणवलं पाहिजे ते, आणि त्या उणीवाचा मी कसं दूर करेन. दूर करायचे मार्ग खूप आहेत. आता याच्या पुढे असंही म्हणता येईल की एक व्यक्ती सर्व गुणसंपन्न असू शकत नाही, कोणतीच व्यक्ती नाही राहू शकत. निसर्गाची ही किमया आहे, सगळेच गुणसंपन्न असते तर मग काय बघायलाच नको, सगळेच प्राईम मिनिस्टर झाले असते, नाही तर सगळेच IAS ऑफिसर झाले असते. असं नाही आहे. निसर्गाची ठेवणच अशी आहे की काही गुण सगळ्यांमध्ये आहेत, काही अवगुण आहेत, काही लोकांमध्ये गुणांचे प्रमाण जे असतात, काही अवगुणांचे प्रमाण जे असतात. त्याच्यातलं जे चांगलं आहे ते आपण जर घेत गेलो तर निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व हे रिच होत जाईल, लोकांना ॲक्सेप्टेबल होईल, आणि स्वतःला एक समाधान राहील की नाही, समाजामध्ये माझं काहीतरी स्थान आहे. पहिलं स्थान माझ्या मनात आहे स्वतःबद्दलचं, आणि दुसरं स्थान लोकांच्या मनात आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी छोट्या छोट्याशा आहेत ज्या आपण नेहमीच उपयोगात आणतो.
त्या मी इथे मुद्दाम छोटीशी यादी करून दाखवतो आपल्याला. जो विषय आपण हाताळतो जीवनामध्ये त्याचा सखोल अभ्यास आपला झालेला असला पाहिजे. नसेल तर तुम्ही लोकांना नजरेला नजर देऊन बोलू शकणार नाही. दुसऱ्यांच्या मतांना मान देणे. दुसऱ्यांनी एखादं मत मांडलं, एखादा प्रस्ताव दिला तर मी त्याला ऐकून घ्या व्यवस्थित. न ऐकता तुम्ही आपले रिॲक्शन देऊ नका आणि रिॲक्शन देण्याची घाई करू नका. नागपूरमध्ये मला असा अनुभव आलेला आहे. मी 31 वर्ष बॉम्बेतला अनुभव घेऊन आलो इथे. मी काहीही सांगायला गेलो तर मला कुठेही रिस्पॉन्स मिळत नसे. आता हा दोष माझा आहे की समोरच्याचा आहे हे मला नाही माहिती. नागपूरमध्ये अजून एक शब्द फार प्रचलित आहे जो इथे वापरायला नको, अनपार्लिमेंटरी, हे पण वापरतो मी. तुम्ही सांगता एखादी गोष्ट समोरच्या माणसाला ती ऐकून घ्यायची असते किंवा नसते, पटवून पण घ्यायची नसते आणि मग तो एकच शब्द वापरतो, रायनं. त्याने रायनं म्हटलं की तुमच्या सगळी हवा त्या फुग्यातली निघून जाते. म्हणून तो ऐकायला तयार नसतो, तुम्हाला ॲक्सेप्ट करायला तयार नसतो, तुमचं म्हणणं योग्य आहे नाही अयोग्य आहे हेही तो सांगायला तयार नसतो. त्यामुळे तुमचं जे नॉलेज आहे कोणत्या ठिकाणी आपण देतो आहे, पेरतो आहे, सांगतो आहे, यालाही महत्त्वाचा भाग आहे. पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व ही 2 वे ट्रॅफिक देखील असू शकते. 1 वे ट्रॅफिक नसायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ज्या लोकांबरोबर आपण आपलं जीवन घालवतो त्यांची पर्सनॅलिटी 0 असेल, तुमचं व्यक्तिमत्व उत्तुंग असेल खूप, तर दोघांचं सुसंवाद साधायला वेळ लागेल, सहनशीलता जास्त लागेल दोघांमध्ये. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नोकरी करत असाल, एखादा उद्योग करत असाल पोटापाण्याचा, त्याच्याबरोबर तुम्ही एखादा छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतं. छंद जोपासला एखादा तर तुमच्या मनाला शांती असते, तुमचा विरंगुळा चांगला जातो आणि मुख्य काम जेव्हा आपलं संपते, नोकरी असो बिझनेस असो, त्यानंतर तुम्हाला शिफ्ट करायला वेळ लागत नाही. मेंटली तुम्ही ऑलरेडी शिफ्ट झालेले असता. असे खूप सारे मी अधिकारी पाहिले की संध्याकाळ झाली की त्यांना काय करावे सुचत नाही रिटायरमेंट नंतर. मिनिस्टर्स पाहिले मी, CMचा पण अनुभव आहे मला. काय राजीनामा दिल्यानंतर काय करावं लागतं. अनसेटल्ड होतात ते लोक. फोन घेतील आणि सांगत सुटेल मी अशा वेळेस अमुक वर्ष असं केलं होतं, तसं केलं होतं, याला असं उत्तर दिलं, त्याला तसं उत्तर दिलं, संपला विषय. मी माझं उदाहरण देताना हे सांगेन की मी संगीतामध्ये स्वतःला भरपूर वाहून घेतलेलं आहे. नोकरी सोडण्यापूर्वीच माझा छंद डेव्हलप झालेला होता आणि त्याला ऑफिशियल ठप्पा मारायचा होता. म्हणून मी म्युझिक डायरेक्शन अँड कंपोजिशन हा कोर्स केला. मी स्वतः व्हायलिन वादक आहे, हार्मोनियम वाजवतो, गाण्यानं चाली लावतो. जरा थोडासा वेळ मिळाला की तुम्ही छंदामध्ये स्वतःला जर मशगूल करून घेतलं तर डोक्याला इतर विषय त्रास देत नाहीत. कोणाशी वाद घालताना, चर्चा करताना किती बोलायचं, किती नाही बोलायचं, याचं तारतम्य आपण बाळगायला पाहिजे. ज्या ठिकाणी बोलायची गरज नाही त्या ठिकाणी बोलूच नाही. समोरच्याला सस्पेन्समध्ये ठेवा, ते बरोबर सगळं तो ओकतो. मग मनावर 24 तासातील ते झोपण्याचा वेळ सोडून चांगले संस्कार झाले असले पाहिजेत. ते संस्कार उत्तम वाचन, उत्तम संगत याच्याने होईल. स्वतःच्या शब्दाला समाजात किंमत असली पाहिजे. तुम्ही शब्द देता तो पाळता आला पाहिजे. लोकांना त्याचा व्हॅल्यू कळला पाहिजे की नाही याचा शब्द आहे ना, हा करून दाखवेल. आपला अप्रोच अनॅलिटिकल, विश्लेषणात्मक आणि लॉजिकल असावा, पॉझिटिव्ह असावा. एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडत गेली तर त्याचा तुम्ही निगेटिव्ह अर्थ काढायला खूप घाई करतो आपण. पण शांतपणे विचार केला तर प्रत्येक निगेटिव्ह आस्पेक्टमधून एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट तुम्हाला सापडेल. मी वकिली केली बॉम्बेमध्ये 6-7 वर्ष. त्याच्यात माझे जे सिनियर होते, बगारिया नाव आहे त्यांच्या साहेबांचं, बॉम्बेचे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचं म्हणणं हे होतं नेहमी की तुम्ही अगेन्स्ट पार्टीचे जे पेपर्स वाचता, ते पेपर वाचताना तुम्हाला राग येतो, क्या लिख दिया इसने, असं नाही लिखना चाहिए. पण त्याच पेपर्समधून तुमचा डिफेन्स तयार होत असतो. हे मला स्वतःच्या अनुभवाने शिकता आलं आणि ही मी खूणगाठच बांधून घेतली की हां, कुठलाही कागद का असे ना, त्याच्यातून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही अर्थ निघू शकतात. आपल्याला पाहिजे तर आपण घ्यायचा. आपण एखाद्या अधिकार पदावर आहोत, त्या अधिकाराचा उपयोग योग्यरीत्या करता आला पाहिजे. डिस्क्रिशन वापरताना समाजाच्या बाजूने ते वापरलं गेलं पाहिजे. माझ्यासमोर एक सुंदर उदाहरण आहे, ते म्हणजे इजेट खोब्रागडेंचं. ते नेहमी सांगतात आउट ऑफ वे जाऊन काम केलेले असते, काम करायचा पगार मिळतो, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जेव्हा डिस्क्रिशनचा भाग येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला चुकतं माप माझ्या म्हणजे आपल्या समाजाकडच्याच लोकांना देता आलं पाहिजे. एक मी ते उदाहरण सांगेल.
वसंतराव नाईक महामंडळाचा संस्थापक मी होतो पहिला, आणि सुधाकरराव नाईक सोशल वेलफेअरचे मिनिस्टर होते. त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं हे तुमचं उद्यापासून महामंडळ. स्टाफ नेमणे, जागा शोधणे, पैसे मिळवणे बँकेकडून, लोन प्रपोजल्स करणे, लोन वाटप करणे, हे सगळी कामं मी केली. त्यात जेव्हा स्टाफ नेमायचा वेळ आला होता, 40 लोकांची नेमणूक करायची होती ॲट अ टाईम, तुम्हाला आश्चर्य वाटेल 32 लोक माझे आहेत त्याच्यामध्ये. आणि कधीही मला कोणी विचारायची हिंमत नाही झाली की तुम्ही आपले माणसं का लावले. आपले म्हणताना तुम्हाला काय अर्थ आहे अभिप्रेत तो समजू शकतो तुम्हाला. तर हे का घडलं, तर आमचं व्यक्तिमत्व त्यावेळेस तसं होतं की समोरच्याला, आपल्या हायर अथॉरिटीला पण विचारायची गरज नाही पडली तुम्ही असं का केलं म्हणून. त्यांना हे माहीत होतं हा माणूस करेल ते व्यवस्थित करेल. तरी डिस्क्रिशनचा उपयोग करताना आम्ही हे डिस्क्रिशन अशा रीतीने वापरले. वेळेचं महत्त्व जाणून घ्यायचं, कुठले काम वेळेवर करा, योग्य वेळी करा, दुसऱ्यांचा वेळ वाया जाणार नाही, हे जास्त महत्त्वाचं आहे. नागपूरमध्ये मी पाहिलं आहे असं नाही आहे, तरी पण ठीक आहे, आम्ही आमची सवय का सोडणार नाही, आम्ही वेळेवर सगळी कामं करू. समाजातील गरजूंना मदत करायची प्रवृत्ती असली पाहिजे आपली. मग तुम्ही नोकरीत असा, बिझनेसमध्ये असा, प्रायव्हेट काम करा, काही पण कुठे तुमची रोजीरोटी चालू आहे ना, मग त्याच्यातून काहीतरी हिस्सा तुम्हाला गरजूंना मदत करण्यासाठी देता आला पाहिजे, किंवा ती भावना पाहिजे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही करा. बोलणे आणि शुद्ध भाषा ही असावी. अशी यादी खूप मोठी आहे. तुम्ही एखादी मुलगी पाहायला जेव्हा जातो लग्नाची, त्या मुलीपासून ज्या अपेक्षा करतो ना आपण, त्या सगळ्या अपेक्षा तुमच्या ह्या कामासाठी आम्ही गृहीत धरू शकतो. तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं, तर नवऱ्या मुलासारखं असावं की नवरी मुलीसारखं असावं. हे उदाहरण इतकं सोपं आहे. आम्ही जातो खूप अपेक्षा घेऊन आणि त्या पूर्ण होत नाही. तेवढ्याच अपेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आमच्याकडून समाज करत असतो आणि आम्ही स्वतःकडून देखील करत असतो. ही जाणीव तुम्हाला नेहमी ठेवावी लागेल. सर्व माणसं सर्व गुण संपन्न नसतात आणि ते निसर्गाला मान्य नाही. मी बोललो. आता सर्व गुण संपन्न माणूस कोण आणि आपल्याकरता आयकॉन कोण असेल, हे मला विचारायची गरज पडू नये. खरं म्हणजे आपला साहेब बाबासाहेब. तुम्हाला आयकॉन जगात कुठेही शोधाल तरी मिळणार नाही. बाबासाहेबांचं जीवनचरित्र समोर ठेवा आणि मग तुम्ही प्रयत्न करा त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपलं होऊ शकेल का, किंवा आपण ते मिळवू शकू का. बाबासाहेबांनी जे जीवनात हालअपेष्टा सहन केल्या, अपमानजनक वागणूक सहन केली, कोणाची मदत नव्हती, इतर नेते मंडळी बाबासाहेबांची केलेली मानहानी खूप झाली, या सर्व गोष्टी सहन करताना बाबासाहेबांनी जे आपलं व्यक्तिमत्व घडवलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज आपण जे आहोत ते केवळ त्यांच्या देणगी खातर जे काय मिळालं त्याच्यातून आम्ही डेव्हलप झालेलो आहोत. बाबासाहेबांच्या वेळच्या समाजाची तुलना करताना आज आम्ही कितीतरी चांगल्या पट्टीने स्टेबल झालेले आहोत, शिक्षणामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या शिवाय. अशा वेळेस ज्यावेळेस बाबासाहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं तेव्हा जगाला आणि भारताला बाबासाहेबांशिवाय पर्याय नव्हता. का पर्याय नव्हता? त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. एक शायर म्हणतो ना, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर के पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. बाबासाहेबांना बोलवण्यात आलं, घटना समितीचं काम देण्यात आलं, मोठे मोठे कामं देण्यात आले होते जे कोणाला झेपले नसते त्यावेळेस. केवळ व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून बाबासाहेबांना पूर्ण देशाने डोक्यावर धरलं होतं. हे आपण विसरू शकत नाही. असं करता करता हा माझा जे भाषणाचा भाग आहे तो इथे येऊन थांबतो की आणखीन काय करायला पाहिजे आम्ही की आमचं व्यक्तिमत्व सुधारेल. अशी यादी तुम्ही जेवढी कराल तेवढी लहान आहे. वैयक्तिक संबंधाचे मूल्य तुम्ही जपायला पाहिजे. आईवडिलांशी माझे काय संबंध आहेत, भावाशी काय आहेत, मित्रांशी काय, समाजाशी काय. इंटरव्ह्यू देताना व्यक्तिमत्वाचं महत्त्वाचं स्थान आहे, हे लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे आणि योग्य पण आहे, पण काही प्रमाणे योग्य आहे, काही प्रमाणात तो गैरसमज आहे. इंटरव्ह्यूसाठी तुम्ही गेलेला आहात, तुमचं पहिलं इम्प्रेशन पडलं, चांगलं बोलणं झालं, प्रत्येक गोष्टीचं तुम्ही उत्तर दिलं प्रश्नांची आणि तुम्ही सिलेक्ट झालात. तुमचं व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं म्हणून तुम्ही सिलेक्ट झालात, इथपर्यंत मी हे मानेन. किंबहुना तुम्ही समोरच्या माणसाला इम्प्रेस करू शकलात. मुंबईमध्ये मला असे अनुभव आलेले आहेत. नागपूरमधले जेव्हा मुलं इंटरव्ह्यूला यायचे, आम्ही त्यांना आमच्या घरी बोलवायचं. कधी तुला जागा नसेल तर ये बाबा. आदल्या दिवशी इंटरव्ह्यूची जागा दाखवून द्यायचा. मी स्वतः केलेलं आहे काम. त्याच्याशिवाय इंटरव्ह्यूमध्ये कोण आहे, कोणी ओळखीचं आहे की नाही हे पण बघायचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे
एक दिवस अगोदर यायचं, सेटल व्हायचं, व्यवस्थित आपले कपडे व्यवस्थित प्रेस केलेले नसायचे, हे सगळं टाळायला पाहिजे आम्ही. तुमचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, पण प्रेझेंटेशन चांगलं नाही आहे. जेवण देत आहे तुम्ही, तुमच्यासमोर चांदीचं ताट आहे, परंतु तुम्ही पत्रावळीच प्रेफर करताय, याच्यात तुमचा दोष आहे. इंटरव्ह्यू देण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करायला पाहिजे, त्याची माहिती काढायला पाहिजे, आदल्या दिवशी झालेल्या इंटरव्ह्यूच्या लोकांशी भेटायला पाहिजे. हे होमवर्क केलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये व्यक्तिमत्वाचं स्थान आहे, पण त्याला थोड्या थोड्या बाजूच्या अनेक गोष्टी देखील कारणीभूत होत असतात, त्याचं आपण भान ठेवत नाही. एखादं सर्टिफिकेट्स काढले तर अगदी कुठेतरी विस्कळीत राहतात, पेजिंग लावलेलं नसते, सबमिट करताना आपण उभं राहून पेपर सबमिट करत नाही, बस म्हटल्याशिवाय बसून जातो. ह्या सगळ्या गोष्टी, याचा वेगळा क्लास घेता येईल आपल्याला. मी याला खूप विस्ताराने सांगायची मला सध्या तरी इच्छा नाही. मी मागे म्हटल्याप्रमाणे तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल आहात का, आरशात उभं राहून तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी ज्या कामासाठी चाललो किंवा जे काम करतो आहे ते मला योग्य वाटते का आणि लोकांना योग्य वाटेल का. तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल असाल तर इतरांना प्रेझेंटेबल असू शकता. तुम्ही इमानदार असून, सिन्सिअर असून नुसतं चालत नाही, तुम्हाला ते दाखवावं लागते लोकांना. किंबहुना लोकांना मार्क होईल अशा घटना तुम्ही घडवून आणायच्या असतात. तुम्ही असं नाही, काही आपल्या अंगावर एखादा आळ आला आणि म्हणतो नाही मी तर इमानदार होतो, समोरचा आम्हाला दिसलं नाही ते. तर अशा घटनांची वाट न पाहता तुमची इमानदारी, तुमची सिन्सिअरिटी, तुमच्या बोनाफाईड्स हे तुम्हाला नेहमी दाखवता आला पाहिजे. त्याचं ऑकेजन शोधा, क्रिएट करा पाहिजे तर, पण हे जगापुढे मांडता आलं पाहिजे तुम्हाला की मी अशा पर्सनॅलिटीचा माणूस आहे. 1 तास तुम्ही वाचनासाठी काढून ठेवा. मी आजही 1 तास इंग्लिश मोठ्याने वाचतो, मराठी मोठ्याने वाचतो. हे माझं खूप वर्षापासूनचं एक्सरसाइज चालू आहे. न्यूजपेपरचा काय उपयोग असेल हे कधीतरी पुढे मला संधी मिळाली तर त्याच्यावर मी अर्धा तास तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. न्यूजपेपर वाचल्याने व्होकॅब्युलरी वाढेल तुमची, नवीन थॉट्स येतील तुमच्याकडे, करंट अफेअर्स तुम्हाला काय माहिती होईल आणि एक प्रकारचं दिवसभराकरता एक ऊर्जा तुम्हाला मिळेल जर तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतलं तर. छंद एखादा जोपासा तर सांगितलंच आहे मी. शैक्षणिक पात्रतेसोबत इतर कौशल्य प्राप्त करता आलं तर बघा. इतर कौशल्यामध्ये काही पण असू शकेल, ज्याच्यात थोडंसं अर्निंग पण होईल किंवा तुमचं मन रमेल. शिकता शिकता कमावता आलं त्याचा प्रयत्न करा. आपल्या सोसायटीमध्ये, भारतामध्ये तरी वयाच्या 21 ते 25 वर्षापर्यंत मुलाला आईवडील जोपासतात आणि त्याला हे माहिती आहे की वडिलांचे पैसे आहेत ते खर्च करा कसे पण. तो हा विचारच नाही करत की मी काही एका पर्टिक्युलर वर्षानंतर स्वतः कमवायला लागेन, स्वतः शिक्षणाचा खर्च करेन. हे फार कमी ठिकाणी होते आणि मग त्यांना एवढी सवय लागून जाते मुलांना की नाही मी ते आहे ना, ठीक आहे. ती टेंडन्सी आता आपल्या लोकांमध्ये तरी नसायला पाहिजे. लॉजिकल राहा. कुठली एखादी गोष्ट मांडताना त्याच्या मागे काहीतरी तर्क आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. दूरदर्शी राहा. कोणाचाही हक्क मारून आपला फायदा करून घ्यायचा नाही, हे तुम्ही खूणगाठ बांधून द्या. समाजाचं आपण देणं लागतो याची जाणीव असू द्या. खूप नम्र आणि सबमिसिव्ह राहण्याचा जमाना आता राहिला नाही. आता तुकाराम महाराजांचा जमाना नाही राहिला. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा आक्रमक राहायचं असेल, जेव्हा राग येईल तेव्हा राग प्रगट करा. मैत्री भावना असेल ताबडतोब प्रगट करा. सॉरी म्हणायचं असेल ताबडतोब सॉरी म्हणा. कोणाला ॲप्रिशिएट करायचं असेल ताबडतोब ॲप्रिशिएट करा कोणाला पण. त्यामुळे एक आपल्याला असं त्याच्यामधला समतोल सांभाळता येतो. कुठलेही गुण, कुठलेही वक्तव्य हे एक्सेस नको, टोकाचं नको. तुम्ही केवळ चांगले दिसता म्हणून व्यक्तिमत्व आहे चांगलं असा कुठेही कॅल्क्युलेशन नाही आहे. तुम्ही दिसायला खूप चांगले असा, मी काही म्हणत नाही. तुम्ही दारासिंगला पाहिलं असेल, आमच्या काळातले पैलवान, देवानंदला पाहिलं असेल. दारासिंगची भूमिका देवानंदला देऊ का मी? देवानंदची भूमिका दारासिंगला देऊ? त्यांच्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व अफलातून आहे. परत मी जे पूर्वी सांगितलं होतं तुम्हाला की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, एका विशिष्ट काम करत असताना केलेलं आहे, त्याचं नाव आहे व्हॉइस कल्चर. इथे मला ते ऑड वाटेल काही असं करून, पण पुढच्या वेळेस कधी झालं तर याचा मी उपयोग करून घेईल. तुमचा ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे कुठल्याही बाबतीत, ठीक आहे. शासन कसे चालते यावर बारीक लक्ष तुम्हाला ठेवायला पाहिजे. तुम्ही असं म्हणू शकत नाही गव्हर्नमेंट आहे मला काय करायचं आहे. नाही, तुम्हाला काही कायदे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, सोशल लॉज आहेत, इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे,
LLB केलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे. काही कायदे जे रोजच्या व्यापारातले आहेत, वेळ आहे ना, हां, ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. भारताची घटना आहे, सगळ्यात पहिला कायदा आहे आमचा, देशाचा कायदा आहे, इंडियन पिनल कोड आहे. मी अनेकदा मुलांना विचारतो, तुम्ही जे व्हेकल ड्राईव्ह करता ते लायसन्स कुठल्या कायद्याखाली देण्यात आलेले सांगा. एक जण म्हणतो शासनाने दिलेला आहे, एक जण म्हणतो RTO. तसं नाही राहत. कायदा असला तर तुम्हाला अधिकार मिळतील, त्या अधिकाराचा उपयोग करताना तुम्ही लायसन्स इश्यू केले जाते. मोटर व्हेकल ॲक्ट अंडरच्या खाली हे सगळं आहे. त्या कायद्याचं नाव कोणालाही मला जवळपास बरेच लोकांना सांगता आलं नाही. मी जवळपास 22 लोकांची बॅच आहे PSCची, त्यांना शिकवलं होतं ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्सेस. त्यानं सगळं संपल्यानंतर शिक्षण शिकवलं, बरेच लोकांनी शिकवलं, मी त्यातला एक लेक्चर होतो. त्यांना मी एकच प्रश्न विचारला, तुम्ही रोजगार हमी योजना वाचली आहे हो, कशी असते, असं आहे तसं आहे, त्या डिटेल खूप दिले मला. म्हटलं मला हे सांगा, ही रोजगार हमी योजना नागपूरमध्ये कुठून चालवली जाते? नाही माहिती. म्युन्सिपाल्टी माहिती आहे हो, म्युन्सिपाल्टी. कॉर्पोरेशन माहिती आहे हो, कॉर्पोरेशन नागपूरमध्येच आहे. म्युन्सिपाल्टी कुठे मला दाखवता का एखादी म्युन्सिपाल्टी? नाही, माहीत नाही. पंचायत समिती नाही. वसंतराव महामंडळ नाही. हे सगळ्यांचे इव्हन झोनल ऑफिस, जे आपलं जे प्रादेशिक ऑफिस आहे, झोड साहेब होते, त्याने मी घेऊन गेल्या मुलांच्या पुढे उभं केलं. झोड साहेबांनी 4-5 तास भाषण दिलं त्यांना. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमची माहिती डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसला त्यांना घेऊन गेलो मी. त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून दाखवलं. माझं असं म्हणणं आहे की जे काही शिकवलं जाते त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल देखील शिकवलं गेलं पाहिजे, तरच तुमची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व हे डेव्हलप होईल. अदरवाईज नुसतं पुस्तकातली माहिती आहे, पाठ आहे, प्रश्न विचारला तर मी उत्तर देईन, याच्या पलीकडे माणूस जेव्हा जगात पाय ठेवतो, मी BA झालो, LLB झालो, आता माझं सर्टिफिकेट कोणतं आहे? मी जगाच्या मार्केटमध्ये उभा राहीन, मला नोकरी द्या. त्याच्याशिवाय त्याचं पुढचं व्हॅल्यू काही नाही आहे. मग अशा वेळेस मला काहीच माहीत नाही बाहेरचं. मिनिमम मॅट्रिक होईपर्यंत, 12वी होईपर्यंत ते कॉलेजपर्यंत तुम्ही साईड बाय साईड अनेक गोष्टी अचीव्ह करू शकता. आता नुसतं MSc पर्यंत आपण गेलो. आमच्या टायपिंग होतं, जास्त काही नव्हतं. टायपिंग, पोहणं, ड्रायव्हिंग ह्या गोष्टी आमच्या वडिलांनी शिकवलं आम्हाला. पण तुमचं ते आउटलुक आहे तो इतका ब्रॉड पाहिजे की मी जितके गुणग्राहकता असेल ती माझ्यामध्ये आली पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की माझ्या अनुभवातलं जे व्यक्तिमत्व विकास आहे, तो विकास हा जो आहे हा स्टेप बाय स्टेप मिळत गेलेला आहे. मला नोकरी लागली आणि व्यक्तिमत्वाचा विकास झाला नाही. व्यक्तिमत्वाचा विकास झाला होता म्हणून नोकरी लागली असेही नाही. तुमचा स्वभावाचा पॅटर्न, तुमची काम करायची पद्धत, याच्यामधून तुम्ही हळूहळू डेव्हलप होत जाता. तुम्हाला एक 2-3 छोटे छोटे उदाहरणं देतो. राधानगरीला माझं प्रोबेशन पिरियड असताना तिथे सिनेमाची सोय नव्हती. तिथे एक सिनेमावाला कोल्हापूरहून यायचा आणि तो मशीन घेऊन यायचा, तहसीलदाराची परमिशन घ्यायचा, म्हणजे माझी प्रोबेशनरची. साहेब 200 रुपयाचं पॉकेट ठेवा तुम्ही. तेव्हा कमी असतील पैसे कदाचित. नको बाबा, मी प्रोबेशनर आहे, सध्या मला नाही, पुढे बघू आपण. तू एक काम कर, गावात एक सगळ्यात जुनं आणि सुंदर मंदिर होतं, अजून आहे ते, त्याला तुम्हाला रंगाई काम करून दे. त्याने 2 दिवसात रंगाई काम केलं. तिथे पहिला सिनेमा दाखवला. लोकांमध्ये चर्चा, मेश्राम कोण आहे? पुसदला होतो, एका फेअरप्राईज शॉपचं इन्स्पेक्शन घ्यायला गेलो. चहा पाजायला एक मुलगा आला, मळके कपडे, कळके कपडे, स्मार्ट पोरगा. माझं काम आटपलं आणि त्या दुकानदाराला बोलवून घेतलं. मी म्हटलं, तुम्ही असं करा, ह्या चहावाल्या मुलांना संध्याकाळपर्यंत ड्रेस घेऊन द्या चांगला आणि माझ्यासमोर उभं करा ड्रेस घालून नवीन. केलं त्या दुकानदारांनी. SDO म्हणतो तो कोण नाही करणार. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आजपर्यंत विसरलेलो नाही. हे माझ्या नोकरीतल्या गोष्टी नाही आहेत, हा माझ्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्वाचा भाग होता. हा सुधाकर नाईकांबरोबर मी प्रायव्हेट सेक्टर म्हणून काम केलं. हेलिकॉप्टरमध्ये फिरलो, विमानात फिरलो. 24 तासातले 18 तास तर मी त्यांच्यावर काम करायचं. माझ्यावर फार त्यांच्यावर विश्वास होता. अनेक अशा घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मला खूप विस्ताराने सांगावं लागेल, पण मी विस्ताराने सांगायला तेवढा वेळ नाही आहे याच्यामध्ये. अर्जुनराव कस्तुरेंकडे काम करताना एक अशी केस होती की नागपूरमध्ये एक सेल्स टॅक्स ऑफिसर रिटायर होणार होते 31 तारखेला. आम्ही 29 तारखेला नागपूरला पोहोचलो. मी शंकरराव चव्हाण आणि अर्जुनराव कस्तुरे, सोशल वेलफेअर मिनिस्टर, त्यांच्या हाताने फ्लॅग होस्टिंग होती. मी एक माणूस असा आहे जो सुधीर मेश्राम नावाचा, ज्याने ती फाईल सोबत घेतली, विमानात शंकरराव चव्हाणांची सही घेतली, एअरपोर्ट उतरल्यावर त्या माणसाला बोलवलं, त्या घेतल्यावर CMने तुला रिइन्स्टेट केलं सस्पेन्शनमध्ये आणि उद्या रिटायर. हे अनुभव सांगतात सांगतात तर पुष्कळ दिवस लागून जातील आणि इथे तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे.
मी ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्याकडे मांडलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही नक्की लक्ष द्या. करिअर करता मला प्रश्न विचारण्यात आले होते, माझ्या आवडत्या व्यक्तींनी पाठवले होते प्रश्न, किंवा करिअरबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा. तर मी डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करेन की करिअरबद्दल एक वेगळं सेशन घ्यावं, जेणेकरून माझ्याकडे जे काही आहे मी आपल्यापुढे मांडू शकेल. आणि हे सगळं मांडत असताना आता जेवढे अनुभव सांगितले खूप आहेत, पण मला तेवढे सगळे सांगायचे नाही आहेत. तर याच्यामध्ये काही आय एस ऑफिसरनी मला माफी मागितली, अशा पण घटना घडल्या आहेत. काही ऑफिसर केवळ माझ्या म्युझिकच्या छंदामुळे माझ्या जवळ आले, असे पण आहेत. काही अधिकाऱ्यांनी मला खूप प्रोटेक्ट केलं, काही मिनिस्टर्सनी मला प्रोटेक्ट केलं, त्यांची नाव मी आता घेत नाही. असं करता करता तुम्ही एका बाजूला व्यक्तिमत्व विकसित पण करता, आणि ते विकसित झालेल्या व्यक्तिमत्वामुळे काही लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, तुमची पर्सनॅलिटी मॅग्नेटिक होत जाते. आणि ते अट्रॅक्टिव्ह जेव्हा पर्सनॅलिटी होईल तेव्हा लोक अजून तुम्हाला जवळ करतील आणि तुमचं व्यक्तिमत्व अजून उत्तुंग होत जाईल. अशी ही गिव्ह अँड टेक नावाची प्रथा आहे. त्याचा तुम्ही जास्त अभ्यास करा. एक फॉर्म्युला दिला तुम्हाला आणून आणि तुम्ही व्यक्तिमत्व विकास झाला तुमचा, असं कधीही गृहीत धरायचं नाही. पुढे मी काय म्हणेन की हे जे काय आता मी मिळवलं हा माझा एक कारवा आहे जीवनातला. तर तुम्ही हे नका विचारू मला की हा कारवा कुठपर्यंत पोचला. हा मरेपर्यंत चालू राहतो. ये मत पूछो यारो कारवा कहाँ तक पहुंचा. सच तो ये है कि इस राह में मील के पत्थर नहीं होते. तुम्ही मला विचार किती झाला अनुभव तुमचा आता. अरे नाही बाबा, इथे मैलाचे दगडच नाही तर मी मोजू कुठे. हा प्रवास असाच मरेपर्यंत चालत राहील आणि तो चालत असतानाच व्यक्तिमत्व हे तुमचं डेव्हलप होत जाईल. शेवटचा एक मुद्दा मांडतो थोडक्यात. हे सर्व मुद्दे ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला काहीतरी आता रेडीमेड फॉर्म्युला तुम्ही द्यावा. हे तुमचं ऐकलं आम्ही, हे सगळेच असं सांगतात. मी उपदेश नाही करताय, माझ्या अनुभवातून सांगतो, म्हणून विषय मी मुद्दाम तसा निवडला. मी माझी संकल्पना माझ्या अनुभवातली. आपण 156 मध्ये बौद्ध धम्म स्वीकारला आणि आता इतके 64-65 वर्ष होत आले. त्याचा अभ्यास सगळ्यांनी केलेला आहे, आम्ही खूप पारंगत आहोत त्याच्यामध्ये. पण त्या तत्वांचं पालन किती करतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क आहे देखील, नाही देखील. मग याच्यामध्ये एक फॉर्म्युला असा दिलेला आहे भगवान बुद्धांनी. भगवान बुद्धांना सगळ्यात मोठा मानसशास्त्रज्ञ मानला जातो जगातला, हे तुम्हाला मान्य असेल. आणि धम्मपद वाचल्यानंतर तुम्हाला मनावर किती चॅप्टर्स आहेत, कॅरेक्टरवर किती आहे, हे सगळं तुम्हाला वाचून माहिती आहे. त्याच्यामध्ये एक मला असा क्लू सापडला आहे की त्यांनी अष्टांग मार्ग जो सांगितलेला आहे, त्या अष्टांग मार्गाचं जर आपण सिन्सिअरली ऑब्झर्व केलं, अष्टांग मार्गाचा अवलंब केला, तर तुमची व्यक्तिमत्व विकासाला काहीही अडचण येणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. जेवढे माझे मी अनुभव सांगितले त्याच्यात कुठे ना कुठे 8 पैकी 1 गुण तुम्हाला सापडेल. तो आपोआप आलेला आहे, तो व्यक्तिमत्वात डेव्हलप झालेला असेल किंवा अनुभवातून आलेला असेल. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे आणि सम्यक समाधी आहे. याच्यातले मॅक्झिमम जेवढे आम्हाला घेता येईल तेवढे घ्यावे. आणि मग बघा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किती फरक पडतो आणि हे सिन्सिअरली किती आपण फॉलो करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही पंचशीलन ॲड केलेलं असते, आपण करतो, रोजच बोलतो, प्रेयर म्हणतो. पण त्याच्यातला पंचशीलमधला एक शील जरी आपण मोडला तर 4 आपोआप मोडले जातात. हे आहे. नंतर पारमिता आहेत काही. याचं सगळ्यांचं आपण एक कॅप्सूल तयार का नाही करू शकत की हे 8 जे सांगितलेले आहेत, सम्यक दृष्टी, संकल्प, वाक, कर्म वगैरे, हे 8 गोष्टी आणि तुमच्या 10 पारमिता. त्यात शील प्रज्ञा करुणा तुमच्या स्वभावात असलं पाहिजे, किंवा आता आलेलं आहे असं मी गृहीत धरू, कारण आपण आता जवळपास 65 वर्ष याचा अभ्यास केलेला आहे. हे सगळं तत्व एकत्र करून तुम्ही जीवनामध्ये वापरायचा जर प्रयत्न केला तर निश्चितच मला माहीत आहे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच फरक पडेल आणि तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते खूप प्रगल्भ होत जाईल. एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व प्रगल्भ झालं तर कुटुंबाचं होते, कुटुंबाचं झालं तर समाजाचं होते. त्यामुळे हे माझी लॉजिक आहे. तर इथपर्यंत मी माझं लॉजिक, अनुभव आणि व्यक्तिमत्व विकासाची माझी असलेली व्याख्या, त्या व्याख्येमध्ये कोणाला जर काही आक्षेप असेल तर नक्की मला विचारू शकता. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधलेलं आहे तुमच्याबरोबर. समारोपासाठी मी एवढंच म्हणेन की अत्तदीपो भव जे आहे हे वाक्यच केवळ तुमचं व्यक्तिमत्व उजळून काढणार आहे. त्याच्यामध्ये आपलं ब्रीद वाक्य समजावं, या शब्दांना कृतीत उतरवून पहा आणि
मग बघा व्यक्तिमत्व किती उत्तुंग होऊन जातं आपलं. मी इथे आपल्या शब्दांना विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आयोजकांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.